उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह। सोमवारी कुंभमेळ्यात 1.5 कोटी भाविकांचं शाही स्नान। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। आमदार सुरेश धस यांची माहिती। 1 जानेवारीला स्थापन केलेल्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप। आवादा कंपनीच्या सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुख हत्या प्रकरण झालंच नसतं। अंजली दमानी यांचा सरकारवर हल्लाबोल। मंत्रालयातील महागड्या गाडीवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। सरकार आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप। दिल्लीत काँग्रेस आपची लढाई तीव्र। जातनिहाय जनगणना करणार हे घोषित करा। राहुल गांधी यांचं केजरीवाल यांना खुलं आव्हान। नोकरी मागणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ प्रियंका गांधींनी केला शेअर। छत्तीसगड सरकारने 3000 शिक्षकांना कामावरून काढले। सरकारसमोर नोकरी गमावलेल्या शिक्षकांचं आंदोलन। मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। येत्या 23 तारखेला शिवसेनेचा मुंबईच्या बीकेसीत भव्य मेळावा। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। महामार्गाच्या नियोजनाचा घेतला आढावा। सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागणीला यश। सोयाबीन खरेदी मुदतवाढीसाठी फडणवीसांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली होती विनंती। नागपूरमध्ये 18 लाखांचा नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट। रोड रोलर फिरून कारवाई। कल्याण आणि सांगलीतही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा पकडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।